आपले माती बिती लावून या बुगल्यामध्ये आंघोळीसाठी पाणी ठेवले तापायला। एकदम लेट झालं पण थेट झालं। कलर बिलर बघा एकदम एक नंबर कलर झाला याचा। अशी मेंढरांची जी आपल्या लेंड्या आहेत त्या सगळ्या लेंड्या अशा व्यवस्थित झाडून घ्यावा लागतात। मेंढीला अचानक काय झालं कळलं सुद्धा नाही। अचानक मेंढी मरली आपल्या नानांची। एवढी मोठी मेंढी तहानी पिल्लू आहे तिला सध्या। तर अशी नुकसान मित्रांनो हे एकच नाही नाना, काल बी एक मरलं ना? कालचं काय यामुळे मरलं वर? या पद्धतीत आपली करडं पाजायला लागतात। कशी दूध पेत्यात दोन झाले ते मित्रांनो या मोठ्या शेळीला। राम राम मंडळी, शुभ सकाळ। तर मित्रांनो बऱ्याच लोकांची सकाळ काहींची गायांच्या धारा काढून होती, काहींची शेताला जाऊन होती। तर आपली सकाळ कशापासून कशी सुरुवात होते आपल्या सकाळची तर ते संपूर्ण वातावरण दाखवतो तुम्हाला। आपली सकाळ कशी आहे, काय करावं लागतं काम सकाळचं ते वातावरण बघायचे तुम्हाला। चला तर मग। तर मित्रांनो हे आपलं विराड। तर आई सकाळी चूल पेटवते मित्रांनो, आंघोळीसाठी पाणी ठेवते सर्वप्रथम आपली आई या ठिकाणी। या आपल्या अशा कोंबड्या बिंबड्या सोडल्या ते जरा सकाळचं यांची ड्युटी चालू होती मित्रांनो। सोडलं की आपलं जे भांडे कोंड्याचं जे खरकट या ठिकाणी आईने भांडी घासली तर जे आपलं खरकट कोरकट काय पडलं असेल तर ह्या कोंबड्या आपलं सगळं इचून घेतात। या कोंबड्या खात्यात सगळं खरकट सकाळचं। हो का, आपल्या आईने मस्तपैकी भोगलेला माती बिती लावून खाली चुलीला बघा जाळ लावला पहिला, नंतर आपले माती बिती लावून या बुगल्यामध्ये आंघोळीसाठी पाणी ठेवले तापायला। ह्यांचं काय नसतं खरकट भागत नाही तर असं यांना दाना दोना टाकायचा। ही आपली कोंबडी कोंबडी बसवलेली ही आपली निघल्या ते 15-16 पिल्ल मित्रांनो। तर हे का असं दाना यांना घालायला लागतं सकाळ असं दाना दोन खात्यात पिल्लन कोंबडी हिची। अजून बऱ्याच कोंबड्या आहेत मित्रांनो, त्यांना सुद्धा दाना टाकायचा आहे। तर या अशा गचपानात ह्याच्यात आपल्या कोंबड्या मित्रांनो तलंगा काय डालग्यात अंडी घालत नाही, अशा खोपा करतात तयार। तर हो का या ठिकाणी 2 अंडी आहेत। हो का इथं अशी तलगा खोपा करून अशा जुळवंडात अंडी घालतात अशी। म्हणजे कोंबडी वराळली की आपल्याला कळतं आईला या ठिकाणी आपल्या कोंबडीने अंडी घातल्यात म्हणजे इकडेच आपली बसली तलांग। आणि ही आपली गँग म्हणजे मोठ्या कोंबड्यांची गँग। मोठ्या कोंबड्यांना आईने या ठिकाणी दाना घातला। ह्या कोंबड्या बारक्या पिल्लांना दाना खाऊन देत नाही मित्रांनो, या कोंबड्यांना इथं टाकलाय दाना। सकाळचं असं छोटं मोठं कामापासून आपली सुरुवात होती। आणि आता विषय काय झालाय मित्रांनो, तर आता 2 दिवस झालं नुसता पाऊस आपल्या इकडं वळवाचा पाऊस लागलाय जबरदस्त। आणि ही सगळी गँग म्हणजे आपली मेंढरं या कागदात उभी राहतात मंतरी बरे। भरपूर लोकांची काय यांना असा निवारा नसतो, त्यांच्या बकऱ्यांची खूप बेकारी होती। तरी पण मित्रांनो दिवसभर आपली मेंढरं भिजतातच पावसाने। ही अशी काकडून गेले ते पार लय पाऊस पडतोय मित्रांनो आता सध्या। तर यांची सकाळ बघा कशी होते। आपल्या बारक्या पिल्लांना दूध बीत पाजण्यापासून सकाळ चालू होती या आपल्या शेरडांची यांची। का ही जे आपलं लाल पाठरू आहे त्याला त्याच्यासारखा सेम टू सेम बोकड झालाय आता। याचं पिल्लू मित्रांनो हे जे आहे ना हे आपलं शेरडू आहे। या शेरडाला मिलिटरी मॅन झालाय आपला ह्यो। अशी मेंढर आता पालात मित्रांनो पाल सुद्धा भरपूर गळते ती। ही आपली अक्कूबाईला हे बोकड झालाय बघा। अक्कूबाईला चॉकलेटी कलरचं करडू झालंय आपलं, मळ म्हणतो आम्ही त्याला। तर मित्रांनो आपली खल्डी मेंढी आणि या खल्ड्या मेंढीला बघा ही झाली गुन्हेलावर। तर मित्रांनो जवळजवळ बरेच वर्ष झालं आपल्याला असलं बकरं झालं नव्हतं, असलं पिल्लू काय झालं नव्हतं आपल्या मेंढराला। तर आपली ही मेंढी या मेंढीने आपलं सगळं आपल्याला खुश करून टाकलं। या मेंढीला झालंय असलं गुन्ह कोकरं झालंय मित्रांनो, आणि ते बी लावर झाले। तर आपल्याला गुन्हे मेंढी तयार झाली शेवटी जवळजवळ 7-8 वर्षाच्या नंतर आपल्याला हे गुन्ह कोकर झाले मित्रांनो। म्हणजे 7-8 वर्षांनी झालं म्हणजे बघा किती आनंदमय वातावरण झालं। एकदम लेट झालं पण थेट झालं। कलर बिलर बघा एकदम एक नंबर कलर झाला याचा।
हे बघा कस काय बसले आईच्या कुशीत बसले. या मेंढीला ही 2 पिल्लं झाल्यात मित्रांनो. दोन पिल्लं जन्माला दिली या मेंढीने आपल्या. हिला 2 कोकरी झाली आणि हे बघा कसं काय बसल्या आईच्या कुशीला. तर हिला बी 2 झाली मित्रांनो आणि अजून एका मेंढीला 2 झाल्या ते म्हणजे हो का ह्या बांड्या लावराला आपल्या ह्याला सुद्धा 2 कोकरी झाली मित्रांनो. ह्या आपल्या मेंढीला मित्रांनो 3 कोकरी झालती. व्हिडिओ टाकला आपण दिवाळीच्या टायमाला. 3 पिल्लं या मेंढीला झालते. आता हिला 1 लावण झाली. बघा कशी काय मायाने दूध पाजते. एकदम प्रेमाने दूध पाजतात आपल्या कोकरीला मेंढ्या सकाळी सकाळी. ही सुद्धा झोपतात मित्रांनो. झोपेतनं उठले की यांची पहिली ड्युटी असते आपल्या लेकरांना दूध पाजायची. आणि पाऊस झाल्यामुळं मित्रांनो एवढं काय भराभरा लोटता येत नाही. तरी आपला जागा जरा निब्राचा आहे. जागा निब्राचा असल्यामुळं एवढं थोडं फार येते. नाही तर चिखल बिकल असला ना किती बी तुम्ही लोटा. खूप बेकारी होते. मेंढरांच्या नाख्या बिका सुद्धा पार नासून जातात चिखल्या होत्यात. मेंढराच्या पायात आतमध्ये जखम होती ती म्हणजे चिखल्या होत्यात असं म्हणतो त्याला आम्ही. या ठिकाणी असा चिखल झालाय. म्हणजे काय ठिकाणी मित्रांनो जागा एकदम अशी मुरमाची नसती जागा. त्या जागेत असा चिखल झाला. त्या चिखलात नक्की जास्त वेळ बुडून राहिली मग ते मेंढरू लंगतं. मग झाली त्याला चिखली म्हणायचं. आपली अक्कूबाईचा बोकळ कसा दूध पितो या. ते मित्रांनो अक्कूला चांगलं दूध असल्यामुळं तिचं करडू एकदम दणदणीत राहतं. तर या शेळीचं आपलं मित्रांनो या शेळीच्या आपल्यात किती पाठर आहेत ते बघायचं का. तर हो का या आपल्या अक्कूबाईला झालेलं हे अक्कूबाईचीच लेक आहे मित्रांनो. कलरबाज लाल कलरची. अक्कूबाईच्या लेकीला सुद्धा 1 पिल्लू झालंय. तो बी चांगला बोकडच झालाय आणि अक्कूबाईला सुद्धा बोकडच झालाय. हे अक्कूबाईचीच पाठ आहे मित्रांनो. आणि अजून एक आहे बारकोस. अशी मेंढरांची जी आपल्या लेंड्या आहेत त्या सगळ्या लेंड्या अशा व्यवस्थित झाडून घ्यावा लागतात हो का. नाही तर मित्रांनो ह्या अशी जर राहिल्या लेंड्या बिंड्या तर काय होतं आपल्या दादांकडून माहिती घेऊ आपण. मग दादा असं रोजच्या रोज लोटायला लागतं ना. लोटायला लागतं. पावसा पाण्याचं असं राडा ठेवला की मेंढर पोताम तिथं. हा सगळं असं नाक्याने चिकल्या होता. चिखल्या ह्या लेंड्यानी. हा लेंड्याने मातेने चिकल्या होता. पोताम तिथं तेव्हा बाबा ही घाण काढावं लागते. ती अशी लोटून निर्मळ काढली म्हणजे मग आजार काय येत नाही. आणि ते काय येत आहे तुमच्या जवळ मिलिटरी मॅन हे करडू हे होय हे पाजायसाठी पियासाठी कुठे हे बारक्या पोरासारखा जीव लावावा लागतो याला. बारक्या पोरासारखं दूध पाजावं लागतं. त्याला टाकून दिलं काय त्याच्या आईने टाकून दिलं ते त्याला लय ज्ञान. बरोबर आपला आवाज आला तरी पण ओरांडणार पळत येणार आपल्यापाशी. ते तुमच्या जवळ जवळ येत आहे म्हणजे म्हणते मला दूध पाच पहिले. हा उड्या मारणार असं लोटताना हातात येणार. त्याला पाजावं लागत. लय ज्ञान याला. त्याला लय ज्ञान. दादा रात्री आपल्या इथं काय झालंय. रात्री पाऊस झाला. किती पाऊस झाला. लय पाऊस झाला काल. दिवसभर 2-3 वेळा पाऊस आला. दिवसभर. हा परत रातचा बी आला. हा क्या रातभर पाऊस चालू आहे. चालूच आहे पाऊस. आणि मेंढीला काय झालं. मेंढीला कुकर झालं. कसलं गुन्हा कुकर झालं. गुन्हा किती वर्षानंतर गुन्हा कोकर झाले आपल्या. 7-8 वर्षानंतर गुन्हा कुकर झालं. गुन्ह्याची लय आवड होती. इच्छा होती गुन्हा हो म्हणून. लय गुन्ह्याची इच्छा होती. कुकर ते रात्री झालं. 7-8 वर्षानंतर आपल्या इथं गुन्ही मेंढी तयार झाल्या. हा त्याची आईला एकात घेतली होती. हा त्यांनी चांगलं केलं. इच्छा पुरी केली आपली. त्या मित्रांनो मेंढी विकतचीच होती पण त्या विकत घेतलेल्या आपल्या घरच्या मेंढ्यांना तर काय गुन्हा कुकर होतच नव्हतं. तर ह्या मेंढीला सुद्धा 2-3 वेळा वेली ती. तिला बी काय गुन्हा नव्हतं. पण 1 वर्षाच्या नंतर आपल्या या मेंढीला गुन्ही लावर झाली मित्रांनो. इच्छा पूर्ण केली आपल्या सगळ्यांची. खूप इच्छा होती आईला आपल्याला सुद्धा एक गुन्हा कोकर व्हावं. आपल्यात सुद्धा गुन्हा कोकरा असावं. तर मित्रांनो हे जे आपली मेंढरं आहेत तर ह्याला आम्ही म्हणतो मेंढरांचा वाडा. तर आपल्या ह्या मेंढरांचा वाडा लोटल्यानंतर इकडून असं लोटल्यानंतर बारीक बारीक ढीक केलं जातात मित्रांनो. हो का. आता या आपल्या ढवळ्या शेळीच्या तिथं ढीक केलाय. असं ढीक केलं जातात आणि नंतर ते ढीक भरल्यानंतर ढीक कुठं टाकतात. तर आपलं ढीक मित्रांनो हो का
याच ठिकाणी टाकलं जातात. हे अख्खं 4 महिन्याचं जेवढं बी आपल्या मेंढरांचं खत असेल हे सगळं खत हे असं एका जाग्यावर साठवलं जातं मित्रांनो. तुमच्या किती टाहल्या भरत्याल ते या ठिकाणी भरायच्या. आपलं आतली फक्त सगळं खत लोटायचं आणि या ठिकाणी साठवलं जातं. आपलं 4 महिन्याचा ढीग आहे हा. त्या मेंढरांना इथं मित्रांनो अशी तारबेर दिली. आता अशी वाघरच दिली असती पण वाघर का नाही दिली, कारण का आपल्या इकडं डोंगरात भरपूर लांडगं बिंडगं असतात. तर लांडगा रातचा येतो मित्रांनो, कसा येईल काय होईल, रातचा येऊन वाघर तोडून आपली कोकरी बिकरी नेतो. तर अशी जाळी त्याला सहजासहजी काय तोडता येत नाही. वाघरीचा मंदोरा तोडतो, मंदोरा तोडल्यानंतर ती वाघर खाली पडते. तसं या जाळीला काही तोडू शकत नाही, म्हणून या अशा आपल्या लोखंडाच्या जाळ्या बिळ्या देतो आम्ही. आपल्या अक्कूबाई दादा, आपल्या अक्कूला कुठं आणली होती? अकोला तिकडं आणली होती, कोण शिरूर वरून आणली होती. पाजनं करडू करडू आणलं होतं मावस भावाच्या शेरडात ना. ह्यांच्यासारखं बारकं बारकं होतं तवाच आणलं होतं ना. हा, आकोबाईन लय चांगलं केलं. काय पहिला बोकड दिला, अजून एक मोठा बोकड आहे. हा, परत आता बोकड झाला, एक पाट दिली. हा, 2 पाटी. हा, त्यांची 2 पाटी आहेत तिच्या. अक्कूबाईच्या 2 पाठी आहेत हो का. ही बारकी पाठ हो का, ही एक अक्कूबाईचीच पाठी मित्रांनो. पहिला एक बोकड दिला, गेल्या वर्षी उन्हाळ्यात एक करडू झालं चांगलं ते दिलं. हा. आणि मोठा बोकड आहे, दुसरा एक आता माळा बोकड आहे. दुसरा एक लाल बोकड आहे मित्रांनो अक्कूबाईचा. हाच लाल कलरचा बोकड आपल्या अक्कूबाईचा आहे मित्रांनो. अक्कूला झालेला आहे हा बोकड. ह्याच्यापेक्षा ह्याचा थोरला भाव सुद्धा आहे खूप मोठा. याच आपलं हे पिल्लू आहे. आणि मित्रांनो पाजित नाही दूध त्याला, की याला दूध पाजित नाही, त्यामुळे पळतंय ते आपल्या मागच. तर मित्रांनो आपल्या धनगरांचं जीवन बघावं तेवढं सोपं नसतं मित्रांनो. विषय काय आहे तर बघा, तुमच्यासमोर लाईव्ह विषय म्हणजे एवढी मोठी मेंढी, या मेंढीला एक तहानं कोकरे आणि जाग्यावर मरले मित्रांनो. काय झालं रातचं, आता रात्रीचं काय कळत नाही. तर हिचं बघा हे पिल्लू आहे, पिल्लू आहे बघा कसले. या मेंढीला अजून हे घरीच होतं, हे कोकरं घरीच होतं, घरचंच कोकरं आहे दुधावरचं. आणि त्याला ही मेंढी बघा, ही आपली तहानी मेंढी जाग्यावर मरली आपल्या नानांची. कशामुळे मरली असेल मेंढी? काय या काय किती म्हटले अचानक. कोकरं किती दिवसाचं आहे हिचं? कोकरं 10-15 दिवसाचं. 15 दिवसात झाले. 15 दिवसाच्या जरा पुढं. हा, 15 दिवसात झाले. हा, पण ते आता ते वरडतंय का? लय वरडते त्याला, काय आवाज येते लय वरडतंय मित्रांनो. तर का हे मेंढीला अचानक काय झालं कळलं सुद्धा नाही. अचानक मेंढी मरली आपल्या नानांची. एवढी मोठी मेंढी तहानी पिल्लू आहे तिला सध्या. तर अशी नुकसान मित्रांनो हे एकच नाही, नाना काल बी एक मरलं ना. काल एक मरलं, आज एक मरलं. कालचं काय यामुळं मरलं वर? कालचं बी असं बारीक बसर होता. म्हणजे बारकं पिल्लू झालं आणि मरलं, म्हणजे पिल्लू पोटातच मरलं होतं. म्हणजे मित्रांनो एवढ्या 2 दिवसात आपल्या नानांचे 3 मेंढ्या मारल्या, म्हणजे 3 आपल्या जीवांचं नुकसान झालं. तर बघा काय परिस्थिती आहे. असं बघील एवढं सोपं नसतं काय. काल एक मेंढी मरली, ती बी पिल्लावालीच. पिल्लू बी मरलं, मेंढी बी मरली आणि आज ही पिल्लाची आई मरली. आता मित्रांनो असं असतं की एवढी सगळी मेंढरं आहेत, एवढ्या सगळ्या मेंढरात, कारण त्याला काय झालं एवढं बघणं सोपं नसतं. म्हणजे तसं बी येतं लक्षात, बघतो आपण, पण अचानक कधी काय होईल हे सांगता येत नाही. असे आपल्या नानांची ही मेंढी मरली बघा तहानी. तर आपल्या या अशा वाड्यातल्या लेंड्या लोंड्या सगळ्या झाडल्यानंतर बघा असं बारीक बारीक ढीग करायला लागतात. असं ढीग केल्यानंतर हे हिथलं ढीग भरायचं घामेल्यात, आणि घामेल्यात भरून या मोठ्या ढिगावर टाकायचं. आई उरकला का नाही वाडा? आता मित्रांनो जागा वाळलेली असती तर कधीच लुटून झाला असता कवाच, एक अर्ध्या तासाच्या आत. तर मित्रांनो ही बघा एवढा जागा राहिलाय, इथून एवढा जागा राहिला, एवढा मोठा अख्खा वाडा आपला लोटून झाला आताच. तर आता आपला सगळा वाडा लोटून झाला बघा. या ठिकाणी एक ढीग केला आईने आपल्या, त्यानंतर या ठिकाणी एक ढीग आहे मित्रांनो, आणि तसंच बघा या ठिकाणी एक ढीग, या ठिकाणी असं आतमध्ये 1-2 ढीग, म्हणजे असं छोटं ढीग बनवून झालं आणि आपला वाडा अख्खा लोटून झालाय आत्ताच. या असं गुन्ह कोकरा आपल्या मेंढरात एकतरी असाव दिसाव. गुन्हे मेंढी मित्रांनो दिसताना एकदम ऍक्टिव्ह, एकदम भारी दिसते. तर हे असलं म्हणून आपली खूप इच्छा होती. 7-8 वर्षापासून वाट बघितली, आईला झालं पाहिजे. पण
पण रात्री आपल्या लाडक्या मेंढीने दिली शेवटी आपल्याला गुन्ही लावर. बघा कलर बघा मित्रांनो, काळा पांढरा एकदम. नंतर बघा 1-2 दिवसानंतर एकदम चिकना दिसणार आहे. तर आपली एवढी मोठी गुन्ही शेळी, तर या शेरडांनी करडं दिली मित्रांनो टाकून. तर करडं टाकून दिल्यानंतर अशी धरून त्यांच्या पिल्लांना दूध पाजावं लागतं का नाही दादा? हा, हे काय असं धरून पाजायचं टाकून दिले म्हणून, नाही तर मनाने ती आपल्या आईला पिली असती. मनाने पिली असती आणि चांगली सटसटीत राहिली असती. ते झाली जालांबली तसे त्यांच्याकडे बघितलंच नाही का. या पद्धतीत आपली करडं पाजायला लागतात. कशी दूध पेत्यात दोन झाले ते मित्रांनो. या मोठ्या शेळीला, आपल्या गुन्ह्या शेळीला 2 करडं झाले ते. आणि असं त्यांना धरून दूध पाजावं लागतं. त्यांची आई दूधच पाजत नाही. जशी झाली तशी मित्रांनो बघितलंच नाही त्यांच्याकडे, त्यांचं तोंड बघितलंच नाही. डायरेक्ट निघून गेली. तशी पुन्हा माघारी वळून पाहिले नाही. गेल्या वर्षी 1 झालत, हा यंदा 2 झाली. 2 करडं झाली ना. हा, गेल्या वर्षीचा पाठ झाली 1च. आणि आता काय झालंय? आता पाठ बोकड झालाय 2. शेळी वाईट पाजून देत नाही. पाजून देत नाही, नुसती उडी आणती ना. उडी आणते, दुसरं करतो आलं की लय मारी ती. हो का, अशी उभी राहत नाही एका जागेवर. दादा असा वाडा भरून टाकायला लागतो ना. काय असा वाडा भरून टाकायला लागतो. या पावसाचा लय राडा झालाय. पावसाचा चिखल लय झालाय. ना, हे आपलं रोजचं मित्रांनो मेंढराचं खत टाकायचं घाम्याले. आणि हे रोजची दुट्टीच. उठलं हा की हे दुट्टीच. हे पहिलं हे करायचं, नंतर बाकीचं काम. पहिले ही बघ मेंढरातली घाण काढून घ्यायची, मग जे काय असेल दुसरं काम ते करून घ्यायचं ना. हे न झालं की मग आंघोळ बिंघोळ करायची. म्हणजे पहिल्यांदा उठल्या हे काम, आणि मग नंतर बाकीच्या कामाला सुट्टी. पण हे काम झाल्याशिवाय कुणाकडे जायचं नाही, यायचं नाही, काय नाही. आणि जर समजा आपण हे काम नाही केलं तर काय होतं? नाही ना, मग हे मेंढराला वास येतो. ह्याच्यावर मेंढर बसतात, मग कोचामत्यात, मर झरलय होती. ती काय आता त्या आमच्या बारक्या भावाची 1 मेंढी मिली. नुकसान खूप होतं बेकार. हो का, हे असं घाम्याला भरायचं. भरलं शेवटी आपल्या दादांनी घाम्याला. इथं जेवढा ढीग होता एवढं घाम्याला भर मेंढराचं खत एकाच ढिगाव होतं मित्रांनो. हे असं इथं भरायचं आणि पडेल तिथं नेऊन टाकायचं वाघरतनं जाऊन. तर आता दादा झाला ढीग भरून? झाला भरून. आता हे 1 ढीग झालाय आपला भरून. हो का, असा आणायचा ढीग. असं ढीग आहे आपला खत आणलेला, असं टाकायचं ढिगाव. आपल्या दादांनी टाकला बघा 1 ढीग. तर मित्रांनो आपले जेवढे बी काही धनगर लोक आहेत, तर त्या सगळ्यांची सकाळ अशा पद्धतीने चालू होते. आणि असं सकाळचं काम, सकाळचं जे आहे ते काम सर्वप्रथम अशा पद्धतीने आटपायला लागतं. काहींची सकाळ दुःखत असते, काहींची सकाळ सुखात असते. असं भरपूर मित्रांनो, भरपूर प्रसंग भरपूर अनुभवायला गावतात. आपल्या धनगरांना खूप कष्ट, खूप हाल हे सहन करावं लागतात. तर असे आपले असते सकाळचं वातावरण. तर मित्रांनो असं सकाळचं आपल्या धनगरी जीवनचं, धनगरांचं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.